वादळी रात्र. शिवनेरी किल्ल्यावर काळे ढग दाटलेले. आकाशात वीज चमकते आणि त्या प्रकाशात इतिहास जन्म घेतो. 19 फेब्रुवारी 1630. मातोश्री जिजाऊंच्या कुशीत एक बालक जन्माला येतो. हे फक्त मूल नव्हते, हा होता स्वराज्याचा श्वास. जिजाऊ हात जोडून प्रार्थना करतात, देवा, या लेकराला धर्मासाठी, न्यायासाठी उभं राहण्याची ताकद दे. त्या रात्री स्वराज्याची पहिली ज्योत पेटते. लहान शिवबा वाढत जातात. तलवारीचे धडे, घोडेस्वारीचे सराव, शिस्त आणि धैर्याची शिकवण. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली एक योद्धा घडत असतो. प्रत्येक वारात आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक धावण्यात एक स्वप्न आकार घेतं. हे स्वप्न असतं स्वराज्याचं. रायरेश्वराच्या मंदिरात तरुण शिवबा मित्रांसोबत उभे असतात. समोर पेटलेल्या ज्योती, डोळ्यांत ज्वाला, आवाजात प्रचंड निर्धार. आपण स्वराज्य निर्माण करू. त्या शब्दांचा प्रतिध्वनी दगडांतूनही ऐकू येतो. त्या दिवशी एक संकल्प केला जातो, जो पुढे इतिहास बदलतो. पहाटेच्या प्रकाशात मावळे तोरणा किल्ल्यावर चढाई करतात. थोड्याच वेळात भगवा ध्वज आकाशात फडकतो. तोरणा जिंकला जातो आणि स्वराज्याचा पहिला विजय साजरा होतो. त्यानंतर राजगड, प्रतापगड, सिंहगड एकामागून एक किल्ले स्वराज्यात सामील होतात. महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्या मावळ्यांच्या जयघोषाने दणाणून जातात. प्रतापगडाच्या दाट जंगलात एक ऐतिहासिक भेट ठरते. अफजल खान कपटाने पुढे येतो, पण शिवाजी महाराज सज्ज असतात. क्षणात परिस्थिती बदलते. अन्यायावर न्यायाचा विजय मिळतो. या घटनेने स्वराज्याचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो. रात्र अंधारी असते, पण निर्धार उजळलेला असतो. पुण्यातील लाल महालात शाइस्ता खानावर धाडसी हल्ला केला जातो. मुघल साम्राज्य हादरून जाते. पुढे सुरत मोहिमेत महाराज रणनीतीने आर्थिक बळ मिळवतात. हे सर्व स्वराज्य मजबूत करण्यासाठीच. औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराज निर्धाराने उभे राहतात. अपमान सहन करावा लागतो. नजर कैद होते, पण मन कैद होत नाही. चतुराईने सुटका करून ते पुन्हा स्वराज्यात परततात. हा प्रसंग त्यांच्या बुद्धिमत्तेचा पुरावा ठरतो. कधी राजकारणात तह करावा लागतो. पुरंदरचा तह होतो. काही किल्ले सोडावे लागतात, पण महाराजांचा हेतू स्पष्ट असतो, योग्य वेळ येईपर्यंत स्वराज्य टिकवणे. आणि मग येतो तो ऐतिहासिक दिवस, 6 जून 1674. रायगडावर मंत्रोच्चार, शंखनाद, जल्लोष. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो. छत्रपती ही पदवी इतिहासात कोरली जाते. स्वराज्य अधिकृतपणे स्थापन होते. समुद्रकिनाऱ्यावर मराठ्यांचे आरमार उभे राहते. सिंधुदुर्गासारखे समुद्री किल्ले बांधले जातात. शत्रूला संदेश दिला जातो, स्वराज्य जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी सज्ज आहे. दरबारात अष्टप्रधान मंडळ स्थापन केले जाते. न्याय्य आणि शिस्तबद्ध प्रशासन उभे राहते. राजा फक्त तलवारीने नाही तर बुद्धीनेही राज्य करतो हे सिद्ध होते. महाराजांच्या राज्यात स्त्रीचा सन्मान सर्वोच्च असतो. कोणताही अन्याय सहन केला जात नाही. अपराध्याला कठोर शिक्षा दिली जाते. पीडितेला संरक्षण दिले जाते. हा राजा फक्त जिंकण्यासाठी लढत नाही, तर समाज उभा करण्यासाठी लढतो. आणि मग येते संध्याकाळ. रायगडावर भगवा ध्वज शांतपणे फडकत असतो. 1680 महाराज देह ठेवतात, पण त्यांची विचारधारा, त्यांचा आदर्श, त्यांचा स्वाभिमान अमर होतो. मावळ्यांच्या रक्तात, जनतेच्या विश्वासात, इतिहासाच्या प्रत्येक पानावर त्यांचं नाव कोरलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, ते एक विचार होते, एक प्रेरणा होते, एक जाज्वल्य ज्वाला होते. स्वराज्य संपलं नाही. स्वराज्याची ज्योत आजही देवत आहे.